या संगाते मिळे चारा मन ओनी जिभेसाठी घेतली कणवासी पाठी प्रस्तुत हरिचिंतनासाठी निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध सांग जगद्वंद्य जगद्गुरु जगदोद्धारक श्रीमंत श्री तुकोबर यांचा काल्याच्या काल्याच्याच प्रसंगात निवडलेला अभंग आहे. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे सोमवंशी नगर लातूर गेल्या 7 दिवसापासून आपण चिंतन ऐकत आहोत. पहिल्या दिवसापासून कारभारी शास्त्रानं आपल्याकडे काही विचार दिलेत की पहिल्या दिवशी कोणतं चिंतन असावं, दुसऱ्या दिवशी कोणतं असावं, तिसऱ्या दिवशी कोणतं चिंतन असावं. सगळ्या गोष्टीचा सगळे लोक विचार करत नाहीत. पण शास्त्र म्हणतात पहिल्या दिवशी परमात्म्याचे अधिष्ठान, सर्वात्मक चैतन्याचे ज्ञान, मानवतेचं भान, अनन्य भक्तीचे ध्यान, संत काव्याचे गान, विभूती महत्वाचा आख्यान, मागणी आणि काल एवढे विषय असायला पाहिजे. पण आपल्याकडे 2 नियम पाळतात, पहिला दिवस आणि काला मात्र नियमानं करतात. आपल्या कार्याची परिसमाप्ती ही काल्याशिवाय होत नाही. पण 2 दिवसाचा सप्ताह आपला तरी काला करावा लागतो. 8 दिवसाचा, महिन्याचा, वर्षाचा आपला तरी काल्याशिवाय त्याची परिसमाप्ती होत नाही. म्हणून आपण दररोजचं चिंतन ऐकत ऐकत काल्यापर्यंत आलो, अर्थात आपण प्रसादापर्यंत येऊन पोहोचलो. या कार्याची सुरुवात निर्मिती म्हणत असताना मात्र खेडेगावातून आलेली मंडळी, लातूरून रमेश महाराज, आपलं भटीहून रमेश महाराज, महापूरहून अच्युत महाराज, कामखेड्यावर गिरी महाराज, किनगावून आमचे येजू महाराज, देवगुळून मृदंगाचे असे बाहेरून येऊन ज्या माणसाकडे संस्कार असतात परमार्थाचे, ते संस्कृती जतन करत असताना कुठे गेले तरी काहीतरी विशेष करतात. काही माणसाकडे संस्कार जर नसले काहीतरीच करून बसतात. दोन्हीमध्ये फरक आहे. तेही थांबत नाहीत, काहीतरीच करत बसतात. पण संस्कारातली माणसं म्हणतात काहीतरी विशेष करतात. मग खेड्यातून आले तरी गप्प बसत नाही, इथं आलं तरी परमार्थाचं बिल रोवतात कुठतरी आणि ते उद्याला येत असते. म्हणून साथीला हे गुणवान माणसं वेळेमध्ये आपल्याला चिंतन मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. काला म्हणजे नेमकं काय? काला या शब्दाचा अर्थ ऐक्य म्हणून. 2 वस्तूचं मिश्रण करणे म्हणजे काल आहे. 2 व्यक्ती एकत्र येणे म्हणजे काल आहे. जीव ब्रह्माचा ऐक्य म्हणजे काल आहे. काल्याच्या व्याख्या करत असताना वेगवेगळ्या व्याख्या केल्या. तसा तरी 2च प्रकारचा काल आहे. एक देहासाठी काल आणि दुसरा जीवासाठी काल. देहासाठी काल करत असताना 2 वस्तू एकत्र केल्यानंतर देहाला पुष्टी मिळते म्हणून काल. त्याचा दुसरा अर्थ असा आहे परिस्थितीचा काल आणि दुसरा काल आहे ती मनस्थितीचा काल आहे. परिस्थितीसाठी काल करत असताना एकत्र येऊन वर्षभर आपण संसार करावा लागत असतो, त्याच्यात होत असतो परिस्थितीचा काल. पण एकत्र यावं लागत. सगळे माणसं एकत्र येऊन जर एके विचारात राहिले त्याला म्हणायचं परिस्थितीचा काला. वर्षभर एकत्र राहिले. इकडे मनस्थितीचा काला मात्र 8 दिवसामध्ये करावा लागत होते. माणसं एकत्र जर केल्यानंतर मनस्थिती योग्य राहण्यासाठी ही मनस्थितीचा काल आहे 8 दिवसामध्ये प्राप्त होतो. तुकोबांनी दोन्ही काल्याच्या पद्धती सांगितल्या. देहासाठी काला, परिस्थितीसाठी काला मिळत असताना तुकोबांना 2 वस्तू एकत्र करायला उपजुनिया पुढती काला खाऊ
दोन वस्तू एकत्र केल्यानंतर ही व्यवहाराचा काल आहे. दुसरा काल आहे तो काला मनस्थितीसाठी काल आहे. त्या काल्यामध्ये तीन वस्तू एकत्र कराव्या लागतात. नाम, नामी आणि प्रेम हे तीन एकत्र करावं लागतात. हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिलाचा तुकोपर्यंत मनस्थितीचा काला करत असताना तीन वस्तू एकत्र केल्या पाहिजे. नाम, नामी आणि प्रेम एकत्र झालं पाहिजे. जिथं भजनामध्ये प्रेम निर्माण होत असतं तिथं काला होत असत. जिथं प्रेम नाही निर्माण झालं तिथं काय होतं मला ते सांगायची गरज नाही. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये घरामध्ये जर काला करायचा तर सगळ्या माणसाची एक विचारच लागतात. सगळ्याचे एकमत झाले की घरामध्ये काला होता. आणि जर सगळ्याचे विचार दुभंगले तर काला होत नाही, कालवा होत असतो. कालवा आपल्या परमात्मा तुकोबारांनी दोन्ही बाजू मांडल्या, ज्ञानोबारांनी एक बाजू मांडली. संसार जर चांगला करायचा तर सगळा मेळ करावा लागतात. मग ज्ञानोबा स्त्री पुत्राची मेळ, संपत्ती जवळ पडेल. जर संपत्ती मिळवायची आहे तर सगळा मेळ पाहिजे. अवमेळ केल्यावर होत नाही. आणि परमार्थामध्ये सगळा मेळ पाहिजे. टाळकऱ्याचा, वाजवणाऱ्याचा, व्यासपीठ चालवता सगळ्याचा मेळ. सगळ्यांनी एकत्र भजन केल्यावर वेगळं असतं, एकट्यानं भजन केल्यावर वेगळं असतं. रमेश महाराजांनी एकट्यानं भजन 6 महिने करावं आणि इथे एकच तास सगळ्यांनी मिळून करावं, बरोबर असतं. प्रमाण आहेत. एकलेने भावबळे कैसा तो येले कळे, वैष्णवाचे मेळे उवाडा घ्यायचे. तो कवर्ता सगळा मेळ करावा लागतो. म्हणून दोन प्रकारचे काले प्रेम निर्माण झाले. प्रेमाशिवाय काला होत नाही. तुकोबारांचा प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. प्रेम कधी निर्माण होत असतं? प्रेम होण्याला काही कारण नाही. जीवनामधला भेद जावा लागत असतो त्यावेळेस प्रेम निर्माण होत असत. एकूण एकामध्ये भेद झाल्यावर प्रेम निर्माण होत. आणि प्रेम झाल्याशिवाय काला खाता येत नाही. भेद कधी जात असतो? प्रेम निर्माण होण्यासाठी भेद झाला पाहिजे. पण भेद कधी जात असतो? मला तर वाटतं भजनामध्ये जास्त व्हायला भेद. एरवी बस स्टँडवर माणसं सरळ बोलते पण भजनात सरळ बोलत नाही माणसं. भेद जर कुठं दिसत असत सध्याच्या तर काळामध्ये भजनामध्ये भेद दिसतो. मग भेद जाण्यासाठी काय व्हावं लागेल तर तुकोबारांचा सगळ्यामध्ये देव दिसावं लागेल. त्यावेळेस भेद जातात, सहज जात नाही. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, 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 सर्वाभूती पाहे एक वासुदेव. कुसुमिया ठाव पाहते कुसुमिया ठाव पाहते तोची साधू संत ओळखावा का, तोची साधू संत ओळखावा का. कुसुमिया ठाव पाहते कुसुमिया ठाव पाहते तोची संत ओळखावा का, तोची संत सर्वाभूती पाहे एक वासुदेव, कुसुमिया ठाव अहंतेचा तोची साधू संत ओळखावा निका. आणि तुकोबारांचा निक झाल्याशिवाय काला नाही. काला वाटू एकमेका वैष्णव निक्का झाला पाहिजे. निक्का एक तरी निक्का झाला पाहिजे. दुसरा शब्द आहे वैष्णव झालं पाहिजे. काल्याचा नियम असा आहे, काला देव झाला तरी खाता येतो आणि काला जीव झाला तरी काला खाता येतो. देवाने प्रयत्न केला होता काला खायचा, देव होऊन आली होती पण काला मिळाला नाही. काला वाटिता विधाता ठकविला. ब्रह्मदेवाला तेवढा काला दिला, बाकीच्या सगळ्याला काला दिला. आता देव तरी काय गप्प बसते. आपल्याला जर काही नाही मिळालं सगळ्याला मिळालं कोणी सहन करत नाही.
ब्रह्मदेवाने असं करायला सुरुवात, भगवान श्रीकृष्णाने बघून असं करायला सुरुवात केली, तुझा काला खाणार का नाही म्हणून, एकदा तरी काला खा. सगळ्या गोपाळाला काला भेटलं, गोपाळाने मात्र असं करायला सुरुवात केली, बोलिया ब्रह्मदेवा. ब्रह्मदेवाला काला मिळाला. ब्रह्मदेवाने ठरवलं काला खायचा आहे, पण सध्या तर भेटत नाही. प्रयत्न केलाय, देव म्हणून जर काला खाता येत नाही तर जीव व्हायचं. जीव झालेत पाण्यामध्ये झाले, देव जळी झाले मासे. भगवंताने सांगितलं देव झाल्याशी काळा नाही, जीव झाल्याशी काळा देता येत नाही. इंद्रायणीला जायचंच नाही म्हणून ठरवलं, काळा जायचं नाही. पण ब्रह्मदेवाला ठरवलं होतं मी काळा खाणार म्हणून. भगवंतांना यमुनेच्या देवावर काळा दिला नाही. दुसरा देवाने काळा केला, तो पंढरपूरला काळा केला. ज्ञानोबराच्या वेशात येऊन काळा केला. ज्ञानोबरा काला वाटत होते. एकच टाळी झाली, चंद्रभागे वालवडी माझा ज्ञानराज गोपाळाची राय. असं ज्ञानोबरा गोपाळाला राय वाटत होते. इतक्या म्हणजे सोपान देव जवळ होते, त्यांचेच भाऊ होते दाखल. सोपान देवानं दोन्ही हातामध्ये काळा घेतला आणि तोंड भरून काळा आणि हातात काळा घेऊन म्हणायला सुरुवात केली, तुझा काळा खाल्ला का नाही म्हणून. त्यावेळेस ज्ञानोबाराने सांगितलं देव झालं तरी तुला काळा दिला नाही, जीव झालं तरी काळा तुला दिला नाही, तुला वैष्णव झाल्याशिवाय काळा दिला नाही म्हणून. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्त आनंद बरोबर दिला. ब्रह्मदेवाला सोपान देव होऊ लागला, हातात वारकरी व्हावं लागलं, वैष्णव व्हावं लागलं. वैष्णव झाल्याशिवाय काळा नाही आणि साध्या वैष्णवाला काळा भेटत नाही, निक्का वैष्णव व्हावं लागत. निक्का वैष्णव झाल्याशिवाय काळा. बरं, काळा करत असताना वैष्णवालाही काळा करता येत नाही आणि देवालाही काळा करता येत नाही. आपण प्रमाण जर घेतले, वैकुंठात सगळे देव होते एकत्र, पण वैकुंठी तो ऐसे किंवा येथे मिळतो दही भात नाही वैकुंठी ही मग वैकुंठात का इथं आलो आपण तरी काला करता येत नाही. इथं काला करत असताना संगतीला देव लागतात, देवाशिवाय काला होत नाही. आपण जर काला केला तर काला होणार नाही आपल्याला. काला करती संत जन, काला करती संत जन, काला करती संत जन, काला करती संत जन. सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण, जय सवे नारायण, जय सवे नारायण, सवे त्यांच्या नारायण. काला करती संत जन आणि सवे त्यांच्या नारायण. दुसरं चिंतन आहे नाथ महाराज. देव भक्त दोन्ही करीता ती काला. देव ही पाहिजे आणि भक्त पाहिजे तरच काला होता. देवाने येऊन आम्हाला काला दिला पाहिजे, देवाचा प्रसाद मिळाला पाहिजे. का बरं मिळाला पाहिजे प्रसाद? त्याचं कारण काय? देवाच्या प्रसादानं प्रसन्नता प्राप्त होत असते आणि देवाच्या प्रसादानं पूर्णता प्राप्त होत असते. देवाचं ज्ञानोबा म्हणतात अखंड प्रसन्नता अतिचेती चित्ता ते तरी मी नाही सर्वता सौर अमृताचा निर्धरू प्रसवी जयाच्या धरू तया शुदा तृष्णीचा अडधरू काहीच नाही. जीवन जर पूर्ण करायचं असलं तर देवाचा प्रसाद मिळाला पाहिजे. देवाच्या प्रसाद देवाच्या प्रसाद Bye.
करा रे भोजन नको अधिकारी तुका म्हणतात देवाचा प्रसाद मिळाला पाहिजे. मिळण्यासाठी 3 गोष्टी जीवनात आल्या पाहिजे. एक तरी आम्हाला प्रयत्न करावा लागत असतो, नंतर प्रतीक्षा करावी लागत असते, नंतर प्रसाद भेटत असतो. प्रयत्न करत करत मिळवावं लागतं. मिळवत असताना 2 ठिकाणी मिळवावं लागत असतं. संसारातही मिळवावं लागतं आणि परमार्थातही मिळवावं लागतं. संसारामध्ये प्रारब्धानं भेटतं आणि परमार्थामध्ये प्रयत्नानं मिळवावं लागतं. संसारात प्रयत्न करावा लागत नाही, ते सहज भेटतं. प्रारब्ध अन्नमान धन येतो प्रारब्ध पण ज्ञानोबा परमार्थात मिळवत असताना प्रयत्न करावा लागतो. तया ते प्रयत्नाची एक वेळी समग्र परब्रह्म वेळी पिकलिया रसगळे पूर्णतेचा. ज्ञानोबा पूर्णतेचा रसगळे पण त्याला प्रयत्न अत्यंत महत्वाचा. जगताना 2 पद्धतीने जगावं लागतं देवाचा प्रसाद मिळवण्यासाठी. एक जगणं असतं ते आत्मभावनेनं असतं, दुसरं जगणं असतं ते देहभावनेनं असतं. काही माणसं मोठी आहेत म्हणून मला हे सांगायची पर्यायावर ऐकलेली माणसं म्हणून सरळ पुढे गेलं असतं. एक जगणं असतं ते आत्मभावनेनं असतं, दुसरं जगणं असतं ते देहभावनेनं. देहभावना सारख्या बदलतात, प्रयत्न कायम राहत नाही. भावना बदलतात, देहभावना. एक भावना आहे की आत्मभावना. आत्मभावना कोणत्याच काळात बदलत नाही. काही वेळा देह बदलला तरी भावना बदलत नाही, तिचं नाव आत्मभावना. तुका म्हणतात आम्ही देह बदलले पण भावना नाही बदलली. थोडस अर्ध जर प्रमाण घेतलं आपण मागे बहुता जन्मी हे करत आलो. आपण घेतलं बरेचसे जन्म घेतले आणि हेची करत आलो. कारण काय भावना काय नाही. देह बदलले, जन्म बदलले, भावना नाही बदलली. आपण म्हणू शकत नाही मागे बहुता जन्मी वाजवीत आलो आम्ही. मागे बहुता जन्मी वाजवीत आलो हे म्हणता येणार नाही आपल्याला. मागं काय केलं आपण सांगता येणार नाही. तुका म्हणतात एकच भावना होती आमची, आम्हाला देवाचा प्रसाद मिळाला. मागे बहुता जन्मी हेची करत आलो. इथं आल्यानंतर प्रयत्न मार्ग किती प्रयत्न चालू प्रमाण जर बघितलं सगळे नकळे दिवस की रात्री हा प्रयत्न आहे. अखंड खंडीना जीवन हा प्रयत्न आहे. 8ही प्रहर 12 मास निरंतर हा प्रयत्न आहे. माझी मदत झाली अनावर वाचा हा प्रयत्न आहे. जिवे झाला चळ लेख अवसानाची पळ हा प्रयत्न आहे. झोपीमध्ये प्रयत्न आहे. झोपीमध्ये आपलं प्रयत्नामध्ये झोप असते आपली. तोपर्यंत झोपीमध्ये मला घोषणावली होती देव साधूला पाठवत. ही आत्मभावनेने जगत असताना एक दिवस काय आपण तिथपर्यंत जाता येत असतो. तोपर्यंत हे सगळे प्रयत्न चालू. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्न हा प्रयत्न करायचा. जन्माची जन्म साधना केली, इथं आल्यानंतर प्रयत्न चालू आहे. तरी महाराजाला विचार नाही जर देवाचा प्रसाद भेटला तर काही पर्याय आहे का तुझा? गेहीन मी जन्म यासाठी देवा गेहीन जन्मांतरे ह्याचे करावया खरे. जन्म गेहीन मी नाना भाऊ शोषणीय दला सगळे प्रमाण पाठ म्हटलं तर उपजोनिया पुन्हा येईन. पण तुकोपर्यंत मी निश्चितपणाने त्या प्रसादापर्यंत जायचंय. याचं नाव प्रयत्न. अत्यंत प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न करत करत प्रतीक्षा करावी लागते. वाट बघायची सवय पाहिजे. सध्याच्याला वाट बघायची सवय राहिली नाही. वाट बघावं लागतं. 4 महिने भजन केलं की 5व्या महिन्यात कीर्तन करावं वाटलंय. 4च महिने भजन करतात. 100 एकानं सांगितलं महाराज मी 100 दिवस फक्त भजनाला गेलो, आयुष्यात 100 कराय आणि लगेच कीर्तन सुरू केलं. कुठं कुठं वेळ लागत असेल त्याचा. कारण काय साधन आहे, सुरती नाही, थोडक्या काळात होत नाही. प्रयत्न करत करत प्रतीक्षा करावी लागते. वाट बघावी लागते. वाट बघत असताना काय जणी म्हणावं लागतं प्रसाद मिळाला पाहिजे म्हणून पाहे प्रसादाची वाट पुन्हा म्हणावं लागतं. आपण वाट बघावी लागते. प्रसाद मिळाला पाहिजे पाहे प्रसादाची वाट. आणि ज्यांना मिळाला प्रसाद त्यांनी म्हणावं लागतं पावलो प्रसाद इच्छा केली. तुकापर्यंत प्रसाद मिळालाय मला मिळवला ते प्रसाद म्हणून प्रयत्न पाहिजे, प्रतीक्षा पाहिजे, नंतर प्रसाद भेटत असतो.
तोही प्रसाद देवाच्या हातचा प्रसाद भेटला पाहिजे. आणि तो देव येत असताना प्रसाद देण्यासाठीच येत असतो. चांगला तो सप्ताह आहे, इतका पर्वकाळावरला सप्ताह आहे. पर्वकाळावरचा पहिला प्रभू रामचंद्राचं प्राकट्य झालं, तिथून सुरुवात आहे. दुसरं मध्यंतरी एकादशी आली, ती पर्वकाळावर आहे. द्वादशी आली, ती पर्वकाळ आहे. आणि आज हनुमंतरायाचा येत असताना एकाला एक नाव वापरतात. जगामध्ये येत असताना 3 प्रकारचे लोक येतात. एक देव येतो, दुसरे संत भक्त येतात आणि तिसरे जीव म्हणून आपण जन्माला येतो. येताना 3 जरी आले, देव आल्यावर प्रगट शब्द आहे, संत आल्यावर अवतार शब्द आहे, आणि आपण आल्यावर जन्म शब्द आहे. जन्म असा का फरक आहे याच्यामध्ये? असा फरक आहे, नसलेली वस्तू उत्पन्न झाली, नसलेली वस्तू उत्पन्न झाली त्याला जन्म म्हणायचं, झाकलेली वस्तू प्रगट झाली की त्याला देव म्हणायचं. जेव्हा खाली तो बरे प्रगटाला रागा अयोनी संभव लोहे काही श्रमी नारायणाचा स्वामी प्रगटला. थांबी नारायण सगळ्यालाच मध्ये घ्यावं लागतं. नरसिंह अवतार झाला की खांबी नारायण प्रगट. संत आल्यानंतर मात्र प्रगट शब्द नाही, तो अवतार शब्द. अवतार तुम्हाला प्रत्येक संताला अवतार शब्द. निवृत्तीनाथ आल्यानंतर सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ. ज्ञानोबा आल्यानंतर महाविष्णूचा अवतार सखा माझा. नाथ महाराज आल्यानंतर भानुदासाची पिढी महाविष्णूचा अवतार. आणि तुकोबरा आल्यानंतर जगद्गुरु तुका अवतार नाम अवतार शब्द असो. तिघजण येत असताना वेगवेगळे शब्द जरी असले, देव आल्यानंतर धर्माची मूर्ती म्हणतात, संत आल्यानंतर ब्रह्ममूर्ती म्हणतात, आणि आम्ही आल्यावर कर्ममूर्ती म्हणतात. 3 मूर्ती जन्माला येतात. मला एवढंच सांगायचंय, देव काय येतो याच्याबद्दल एक नास्तिकाचं प्रयोजन वेगवेगळं आहे. देव काय येतो? देव म्हणतो मी जगाला पोचण्यासाठी येतो, म्हणून पोषितो जगाशी एक. अर्थात देव हा जगाला जगवण्यासाठी येतो. संत येताना ते मात्र जगाला जागवण्यासाठी येतात. आणि आपण काय येतो? आपण जगण्यासाठी येत असतो. येताना 3 वेगवेगळ्या. देवाचं इथे येण्याचं कामच एवढं आहे की जगाला जगवण्याचं देव काम करत असत. सगळ्या जगाला जगवण्याचं देवाकडे खाता येतो. मग त्या देवानं आम्हाला प्रसाद दिला. ते प्रसाद देण्यासाठी देव आम्हाला आणायचा. आता कोणता आणायचा ते तिथे ठरवावं लागत असतं. कोणता तरी देव आणला तरी प्रसाद येत नाही देव. काही 6 प्रकारचे अवतार आहेत. काही अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार, असे 6 प्रकारचे अवतार आहेत. काही अंश अवतार आहेत, मत्स्य कच्छ वराह अशी सामान्य जे अवतार आहेत देवाचेच अवतार आहेत. म्हणजे अवतार हे प्रसाद देण्यासारखे नाहीत, काला देण्यासारखे नाहीत, आता जीव घालण्यासारखे नाहीत. काही अवतार असे झाले. रामप्रभूचा अवतार झाला. रामप्रभूचा अवतार सामर्थ्य होतं पण स्वातंत्र्य नव्हतं. दुसऱ्याला देण्यामध्ये सामर्थ्य असावं आणि स्वातंत्र्य असावं.
एखाद्याला त्या वाटतं का फार दुसऱ्याकडे असतं, मी काय तेवढं गोड बोलत नाही, काय वाटतं मग इलाज नाही, मला काहीच करायचं कायच कारण असतं. सामर्थ्य असावं, स्वातंत्र्य असायला. रामप्रभूनं सांगितलं मी सगळ्याला दिलं असतं, पण काय करू दिलं नाही. मला पारटन त्या जगावं लागतं, बोली लावाल मी वरतून द्यावी, स्वातंत्र्य नाही. पण एक देव असा होता की तो देव मात्र स्वातंत्र्य होता आणि सामर्थ्य होता. त्या देवानंच काळ द्यावा लागला होता, त्या देवानं सवंगडी जमा करावं लागतात आणि त्याच देवानं आपल्याला जीव घालावा लागतो. तो कोणता देव आहे? भगवान श्रीकृष्ण. तो देव कसा असायला पाहिजे, देवाने यायला पाहिजे, तो कसा असायला पाहिजे. देवाच्या बाबतीमध्ये सांगत असताना आम्हाला काला देत असताना देवानं खाली यावं लागत असतं, आम्ही मात्र वरी जावं लागत असतो. देव खाली येतो म्हणजे देश खाली येत नाही आणि आम्ही वरी जावं लागतो. विमानात जर बसायचं असलं, विमानानं खाली यावं लागतं, मग माणसं बसतात, माणसं वर जातात. काही वेळा विमानानं खाली आल्यानंतर माणसं बसतात आणि काही वेळा मात्र माणसानं वर जावं लागतं. तुकोबारा म्हणतात देवाकडे जात असताना अवस्था बदलून जावं लागतं. वर येणे या शब्दात अवस्था बदलल्यानंतर देव येत असतो, सहजासहजी येत. अवस्था बदलणं म्हणजे काय करावं लागतं? तुकोबारांना थोडी उंची वाढवावं लागतं. देव पाहो देव पाहो देव अवस्था बदलल्याशिवाय तिथली प्रतीती येत नाही. देवाकडे गेलो तरी प्रतीती काय येत नाही, आपण बदलून गेलो नाही. तुम्ही पंढरपूरला गेलो, तुम्ही आळंदीला गेलो, मी आळंदीला गेलो, आपण पंढरपूरला गेल्यानंतर तशी प्रतीती येत नाही आपल्याला. तुकोबारांना पंढरपूरला गेल्याबरोबर देव भेटलाय. ऐशी स्थळ नाही कोटी दुसरं चिंतन करतात तुकोबारा. मी गेल्यानंतर देव मला सुंदर दिसला, राजस सुकुमार दिसला, रवी शशिकला असा देव दिसला. आपण गेल्यावर कसा दिसला? रमेश महाराज तुम्हाला कसा दिसला? जसा दिसला तसा सांगायचा, कुठं बोलायचं? कसा दिसला? आपण गेल्यानंतर देव काळा दिसतो का? नजरेचे दोन प्रकार. एक नजर असते वस्तुनिष्ठ सौंदर्य बघणारी, दुसरी नजर असते भावनिष्ठ सौंदर्य. तुकोबारा देवाकडे गेल्यानंतर भावनिष्ठ सौंदर्य बघतात, ते म्हणतात राजस सुकुमार. आम्हाला देव काळा दिसतो. त्याची प्रतीती येत असताना तुकोबारांचा देवाचं एकदा दर्शन झालं, परिणाम काय झाला? मागला परिहार दर्शन. मला वाटतं झाल्या दर्शन 1000 बाऱ्या. परिणाम काहीच नाही. कशामुळे होत नाही परिणाम? आपण परमार्थ करत असताना व्यवस्थेतून जातो, साधू महात्मे अवस्थेतून जातात. व्यवस्थेतून परमार्थ होत नाही, अवस्थेतून परमार्थ. मृदंगापासून कीर्तनाकडे आलो आहे. फक्त व्यवस्थित बदल झालाय, पण अवस्थेत बदल झालाय. कीर्तनकाराची व्यवस्था होईल पण अवस्था बदलत नाही, आणि परमार्थामध्ये अवस्था बदलायला पाहिजे. तुकोबारांचा तुम्ही थोडा वर सरका, वर जावं लागल, देवाला खाली यावं. जर एकत्र यायचं असलं तर अवस्था बदल. त्याचे चक्र पाणी वाट पाहे, त्याचे चक्र पाणी वाट पाहे.
अर्थ ज्याची म्हणे त्याची चक्रपाणी अवस्था बदलून तिकडे जावं. स्वराकडे लक्ष द्यावं. स्वरातून ईश्वराची निर्मिती होत असते. स्वर म्हणजे एकाग्र होणं. आता टिकतच नाही, त्याला विलाज नाही. आता आणखी आपल्याला बारीक चालावं लागेल बरं. ऊन झालं तरी आता बारीकच चालावं लागेल मला. काही गोष्टी आपण कराव्या लागतात, काही गोष्टी देवानं कराव्या लागतात. आपण थोडं तरी जीवन उंचीकडे नेलं पाहिजे, त्यावेळेस देव खाली येत असतो. सगळे काम एक तर देव करत नसतो. काही काही माणसं देवावर टाकून सगळं आपल्याकडे काहीच नाही म्हणतात, तसं होत नाही. काही गोष्टी देवानं द्याव्या लागतात आणि काही गोष्टी आपण कराव्या लागतात. आपलं जीवन व्यवस्थित जगायचं आपलं काम आहे. जीवन द्यायचं काम देवाचं आहे. डोक्याला केस द्यायचं कोणाचं काम? देवाच. डोक्याला केस द्यायचं कोणाचं काम? देवाच. भांग पाडायचं कोणाचं काम? एवढं तर करावं लागेल. त्यानं केस डोक्याला दिले तर भांग तर आपण पाडावं लागेल, आपण काहीतरी करावं लागेल. देव जर खाली यायचं असला आपण कमीत कमी आपली अवस्था बदलावी लागेल. अवस्था बदलल्याशिवाय देव खाली येत नाही. कारण अवस्था बदलणं म्हणजे आपल्याकडे भाव निर्माण झाला पाहिजे. आणि पदार्थामध्ये कोणतं जर बळ असेल तर फक्त भावाचं बळ. भावापुढे बळ कोणाचे नाही, कोणाचे भाव पाहिजे. तुका म्हणे भाव जवळ धरुणी आणि जवळ धरुणी आणि देव जवळ धरुणी आणि देव. भाव तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. तुकापर्यंत काही नलगे भाव करेशी प्रमाणे तुकापर्यंत भाव पाहिजे. भाव झाल्यानंतर देव बाळ होत असतो. काय प्रमाण? मोठे भावार्थाचे बळ. भावार्थाचे बळ देव झाला त्याचे बळ. त्याचे बळ. तुकापर्यंत देव खाली येत असतो. खाली येणं म्हणजे देव आपला वर राहत नाही. आपला देव हा जगामध्ये सगळं राहतो. खाली येण्या शब्दाचा अर्थ आहे व्यापक असणाऱ्या देवाला परिच्छिन्न व्हावं लागतं. सूक्ष्म असणाऱ्या देवाला साधा संत व्हावं लागतं. निर्गुण असणाऱ्या देवाला सुगुण व्हावं लागतं. निराकार असणाऱ्या देवाला आकार धारण करावा लागतो. आणि अवघड असणाऱ्या देवाला स्वल्प व्हावं लागतं. असं काय झालं पाहिजे? न कळणाऱ्या देवाला कळण्यासारखं झालं पाहिजे. आपल्यामध्ये आलं पाहिजे देवा. देव 3 प्रकारने आपल्याला कळत नसतो. एक न कळण्याचं कारण असं आहे अलौकिक वस्तू म्हणून कळत नाही, त्याचा विस्तार करायचा नाही. दुसरं देवाची एक माया असते म्हणून कळत नाही. तिसरं आपल्याकडलं अज्ञान म्हणून कळत नाही. देवानं खाली यावं लागत असतं. तुकोबरांचा तो बराच झाला पाहिजे. आमच्यासाठी बराच होण्यासाठी त्याला व्यापकत्व सोडून खाली यावं लागत असतं. मग तुकोबरांचा तो देव आहे आमच्या आल्यानंतर नेमका कसा आहे? बहु बरा बहु बरा बहु बरा
अभंग कुठं निर्माण झाला, अभंग कशातून निर्माण झाला. अभंग होत असताना तुकोबराचा जन्म तिथं झाला होता कोकणात. तुकोबरा भगवान श्रीकृष्णाच्या सवंगड्यामध्ये होतो. तुकोबरा यशोदेकडे सतत घराणी यायची. घराणं मुख्य असं होतं, आमचे सगळे पोरं तुझ्या पोरामुळे बिघडले, हे मुख्य घराणं होतं. बाकीचे तर घराणे होतेच, तर एक घराणं मुख्य होतं. सगळं गाव जे बिघडले, काही बिघडायलाही कारण माणसं असतात, सुधारायला काही कारण माणसं असतात. काही माणसं परमार्थामध्ये आल्यानंतर सुधारतं परमार्थ, काही माणसं आल्यानंतर बिघडत नाही. भगवंतावर एक आरोप होता की तुझ्या पोरामुळे सगळे पोरं बिघडलेत म्हणून. आणि एके दिवशी मात्र पोरं पहाटच आली, सगळे पोरं भगवान श्रीकृष्णाच्या जवळ संगतीमध्ये राहायचे. तुम्ही रात्री किती वेळ नाही, बाकीचे पण करा, 11-12 तर वाजता, 12:30. पहाटे कितीला येतं काकड्याची माणसं? 4ला येतं. म्हणजे संगतीमध्ये देवाच्या राहतात माणसं. भगवंताच्या संगतीला रात्री 12 वाजता पोरं, पहाटे 4 वाजता जायला दारामध्ये आले. दारातून असा दरवाजा लागला. भगवंतानं सांगितलं, आई कोणतंही आले, मी काही उठणार नाही, तुम्हाला झोप यायला. आईने सांगितलं, मीच बघतो कोण आहे. यशोदाई साहेबांना बघितलं. यशोदेने सांगितलं, कृष्णा कोण कोण आले मला सांगता येणार नाही. किती येत आहे? वाळवंटापासून इतके लोक आले. वाळवंटापासून भगवंतानं सांगितलं, कोण कोण आले बघतो. ते म्हणजे मला सांगता येणार. एवढे लोक आहेत म्हणजे वाळवंटाला सांगते. मीच बघतो म्हणजे आता कोण कोण आलं, पण उठायचं नाही. इतकी झोप येते, उठायचं नाही, मी फक्त बघतो. देवानं कवड काढलं नाही सगळं, अशी शांतीने कवड आलं. तशी घेतली सुख सनकात नारद तुमच्या भक्ताच्या पोटी कवाडा अडवणी भारतात. कवाडा अडवून पहिले ते एवढे एवढे लोक आले. त्याच्यात पहिला नंबर जो होता दरवाजाला आलेले ते तुकाराम महाराज होते. नाव तुकाराम महाराज त्यावेळेस नव्हतं, नाव वेगळं होतं, पण दारामध्ये आले होते. यशोदाई साहेबांना बघितलं, सांगितलं, ज्याच्या आईनं आपल्याला सांगितलं होतं की तुझ्या पोरामुळे बिघडलेत म्हणून, आणि तीच पोरग दारामध्ये आले. यशोदेनं तेवढंच पोरग धरलं आणि विचारायला सुरुवात केली, कशासाठी येतोस आपल्या पोराच्या मागे? रात्री किती वेळ होता तू? 12:30 पर्यंत होतो. आता 4लाच कसं काय आलं? त्यानं सांगितलं, पाठीमागे येण्याचं कारण आहे. काय कारण आहे? बहुबरा या संगाती मिळेचा, याच्या संग आम्हाला काहीतरी खायला भेटते म्हणून आम्ही येतो. याच्यासाठी आम्ही पाठी धरले. अभंगाचं दुसरं चरण, आपल्यासाठी बरा शब्द वापरलाय महाराज. बरवे झालो आलो या जन्माशी, तुकोबरा बराय म्हणतात जन्माला येणं. बरवे झाले आधी बरी नाही पडलो मृत्यूचे आहारी, इतकंही बरं आहे. आणि कुठलं बरं? तसं नसतंय, कुठलं कुठं जोडायचं. एक कीर्तन म्हणजे आणि कसली माणसं बसली ती म्हणजे एक शब्द असा, जन्माला आलो ते बरं झालं. बरवे झाले आलो आलो या ठाय होती संची देव. पण तुकोबरा बऱ्याच ठिकाणी जरी बरं म्हणत असले,
तुका म्हणे बरा जोडला आद्य मनुष्यपणे हे बरा बरं झालं, पण बरं असल्याला खरं असलं माणसाचा देह बरा आहे म्हणतात तू खबर आहे, तुझं काही खरं नाही म्हणतात तू खबर आहे. देह आधी काय खरा हे संबंधी बसणार तू खबर. वस्तू काही खरे असतात पण बऱ्या नसतात, काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या नसतात, काही गोष्टी खऱ्याही नसतात आणि बऱ्या नसतात. आणि एक वस्तू अशी आहे ती वस्तू खरी आहे बरी आहे. बरेचसे माणसं भजनात येत नाही, टीव्ही बघतात, त्यांना तर विचार कसं काय भजनात लावलं नाही म्हणजे महादेवाची मालिका लागली होती, रामायण लागलं होतं. टीव्हीची मालिका खरी आहे का बरी आहे? फक्त बरी आहे पण ती खरी. काही गोष्टी काही जणांसाठी बऱ्या असतात पण काही जणांसाठी खऱ्या नसतात, काही जणांसाठी खऱ्या नसतात आणि काही जणांसाठी बऱ्या नसतात. एका घरी लहान त्रास देस आई वडिलांनी पर्याय काही नाही म्हणून त्याला भीती घातली. त्यांनी सांगितलं या अंधारातून भूत येते म्हणजे. त्यांना अंधाराकडे बघून रडायला सुरुवात केली. त्याने म्हणजे आता तर वेगळं झालं म्हणजे ऐकलं. एक दिवशी मात्र त्या अंधारामध्येच काय केलं आणि कंदील लावलं. त्या अंधारात भूत असते म्हणून कंदील लावला, एवढी मोठी काठी घेतली आणि गेलं ते भूत मारायला. वडिलांना सांगितलं भूत मारून येतो, गेलं आणि कंदील घेऊन जाऊन परत आलं. मला सांगितलं मी भूत मारून आलो म्हणून. सांगितलेलं भूत आई वडिलांसाठी खरं नाही, पण दाखवलेलं भूत मुलासाठी बरं नाही. देवाच्या बाबतीत मात्र असं आहे, देवाच्या बाबतीमध्ये देव खरा आहे आणि देव बरं आहे. त्याचा कोणत्याही काळामध्ये अभाव होत नाही, कोणत्याही वस्तूमधून अभाव होत नाही, कोणत्या देशामधून अभाव होत नाही. तुका म्हणतात तो बरा आहे, बहु बरा बहु बरा. या सांगातील वेळ सारा मनोवधी जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी आणि तुका म्हणतात बरवा बरवा दिसे सगळे प्रमाण म्हणून असतात. कारण काय ऊन लागावे, वेळेचा अभावही असतो. आपण चरित्र थोडक्यात सांगावं लागतं. परवा बरवा दिसे समागम या सामनिशी तुका म्हणतात याची संगती करत असताना मिनिटाची सेकंदाची जर संगती प्राप्त झाली तर आपल्या जीवनासाठी चांगलं आहे. शेवटचं जर म्हणतात तुका म्हणतात मला प्राप्त झालेलं सगळ्याला मिळालं. संत जीवन असतं. संत जीवनामध्ये देवापासून काही वस्तू जर मिळाल्या, संतापासून जर काही मिळाल्यानंतर जगासाठी प्रगट करतात ते संत जीवन असतं. ज्ञानोबाला 4 गोष्टी मिळाल्या, 1-2 नाही 4 गोष्टी मिळाल्या. ज्ञानोबाला सुख मिळालं होतं, ज्ञानोबाला ज्ञान मिळालं होतं, ज्ञानोबाला समाधान मिळालं होतं आणि ज्ञानोबाला देव मिळालं होतं. हे 4 गोष्टी मिळाल्या होत्या आणि सगळ्या वस्तू दिल्या होत्या. ते दिलेल्या निवृत्ती नात्यानं दिल्या होत्या सगळ्या वस्तू. एकेशी निवृत्ती नात्यानं बोलून घेतलं ज्ञानोबाला आणि विचार ज्ञानोबा मी दिल्यानं संपूर्ण जतन केले का? ज्ञानोबाने पहिल्या शब्दामध्ये सांगितलं स्वामी मी तुमच्याकडून घेतलेलं स्वतःसाठी घेतलंच नाही म्हणून. कुणासाठी घेतलं होतं तुम्ही? म्हणजे मी जगासाठी घेतलं, स्वतःसाठी घेतलंच नाही. 2-4 प्रमाणात परिगा निवृत्ती राया हातातरी सुटून घेऊया मी निवांत किची भोगावे. ज्ञानोबा मी भोगण्यासाठी नाही घेणार, मी जगासाठी घेतले म्हणून. ज्ञानोबा शंकराचं सूर्याला तेज दिले, श्री शंभू सूर्य हाती दिदली तेजाची सुखी. दिलेलं तेज सूर्याला फुलपात नाही ठेवलं, घरात कोंडून नाही ठेवलं, दिलेलं तेज जगाला दिलं. सूर्य जर जगाला देत असेल तर आपल्याला मिळालेलं जगाला दिलं पाहिजे. ज्ञानोबा चंद्राशी अमृत घातले, दिलेलं अमृत चंद्राला अमृत घरी नाही ठेवून घेतलं. पुढे ज्ञानोबा म्हणतात समुद्र पाणी ढगाला देतं, मेघाला देतं, मेघ घरी ठेवून घेत नाही, आपल्याकडे आणतात. रात्री आणलं होतं काय समुद्र उदक खिचडी देणी त्याशी मुद्रत अधिक वाढे जिगने वाढे. एकंदरीत संत महात्मे जे असतात का मिळालेलं सगळं जगाला देतात. तुका मला मिळाले पुढता पुढती तुका आणि सोकला सोक वितुका. मला मिळालेलं परमात्मा पाहिजे का मी सगळ्या जगाला देणार. मृदंगाला मृदंगच्या हे लावलं, मृदंग आला स्वतःसाठी नाही आला, जगाला दिलं पाहिजे. गायकाला गाणं जगाला दिलं पाहिजे, कीर्तनकाराला कीर्तन हे 4 शब्द येत असतील जगाला दिले पाहिजे आणि ते मुक्त आत्मवादन केलं पाहिजे. ही संतांची शिकवण आहे. खूप वाटतं मला मिळालीच
मला मिळालं मी स्वतः पुरतं नाही, तुम्हाला सगळ्याला मिळालं पाहिजे म्हणून पुरता पुरती तुका आणि सुखला सुख वितो लोका, सगळ्याला मिळालं पाहिजे म्हणून तुकोबरोबर मनोबोनी जिभेसाठी घेतली कानोबाची पाठी. तुकोबरोबर देवाची संगत याच्यासाठीच केली आम्हाला, आमचं जीवन पूर्ण झालं पाहिजे, आमचं जीवन तृप्त झालं पाहिजे. देवापासून आम्हाला काहीतरी मिळाल्यानंतर आमचं एक समाधान जीवन झालं पाहिजे. समाधानाचे दोन प्रकार असतात. संसारात गोष्टी मिळाली की तत्कालिक समाधान असतं आणि परमार्थात काय मिळालं की आत्यंतिक समाधान असतं. आत्यंतिक समाधान मिळाल्यानंतर सगळं मला मिळालंय, मला सगळ्यालाच मिळालं पाहिजे म्हणून तुकोबरोबर बहुबरा या संघाने मिळेल सगळं मनोवनी जिभेसाठी घेतली कानोबाची पाठी. विडबार कुमारी देवाचं चरित्र सांगत असताना मात्र अनेक प्रकारचे वेगवेगळे चरित्र करत असताना देवानं वेगवेगळे अवतार धारण केले देवानं. पण एका अवताराचा विशेष नवलाव असा आहे, नाना अवतारी अवतारला देव तरी अवताराचा विशेष नवलाव केली अभिप्राय अगम्य पाहावो हरी लीला. याच्या पात्र लीला अगम्य असल्यामुळं या अवताराचं प्रयोजन सांगत असताना देव काय येतो अवतारला त्याचं कारण असं आहे, काहीतरी जगामध्ये घडावं लागतं, काहीतरी जगामध्ये बिघडावं लागतं असतं, त्यावेळी देव अवतार घेत असतो. पाठीचे अभक्त दैत्य ते मातले झाली वजिताशी निंदाशी त्रास ऋषीमुनी सर्व न पूजती देवा कोणी राहिले यज्ञ मोडीने कीर्तन पाळले ब्राह्मण चिंतन करत असताना वत्सरूपी तत्व ब्रह्मयापासून जाय आणि गाई स्वरूप धारण केलं पृथ्वीनं. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला सांगितलं देवा थोडं वजन कमी करा, पृथ्वीवर वजन झाले माझ्यावर. ब्रह्मदेवानं सांगितलं एकट्यानं जाऊन ही भागत नाही, संघटना तयार करावी लागत. त्यावेळेसपासूनच्या संघटना आहेत, एक दोन नाही सगळे देव जमा केले तिथं. ब्रह्मा इंद्र आणि बरोबर सर्व शिरावतेची सगळी संघटना तयार केली आणि भगवंताकडे स्तुती करत असताना मात्र ब्रह्मदेव थांबले होते आणि स्तुती करत असताना ब्रह्मदेवाला झोप लागली. पण नामदेव महाराज झोप म्हणत नाही. कारण काय, असे जर महाराज कुठं बसले समजा, महाराज जर झोपले ही नाही बरं, कोणी जर झोपलं तर कीर्तनकार झोपले तर म्हणत नाही. काय म्हणतात, डोळे झोपून ऐकायला म्हणतात, एवढं सांभाळून बोलवलं. दुसरं एक कारण असतं, नामदेव महाराज समाधी का म्हणतात त्याचं कारण असतं. सल्ल्यामध्ये जर भक्ती आली त्याला कीर्ती आपण, बोलण्यात भक्ती आली त्याला प्रवचन म्हणतात, जेवण्यात भक्ती आली काय म्हणतात असंच म्हणतात. जेवण्यात भक्ती आली काय म्हणतात तुम्हाला पाठ आलं फक्त लक्षात येत नाही. जेवण्यात भक्ती आल्यावर यज्ञ म्हणतात, उदर भरणे नव्हे गाणी यज्ञ आपल्या जेवण्यात भक्ती. जर जेवण्यामध्ये भक्ती आली तर त्याला यज्ञ म्हणतात आणि जर झोपण्यात भक्ती आली तर त्याला समाधी म्हणतात. नामदेव महाराज म्हणतात की ब्रह्मदेवाला समाधी लागली असताना आकाशाची वाणी सांगते सकळ भगवान रक्षण ब्राह्मण गायी भक्ता सगळ्या करा, तुम्ही चिंता करू नका, देवकीच्या गर्भाला भगवान येते. पण मध्ये एक सूचना अशी झाली, यादव समग्र व्हावे तुम्ही. एक सूचना अत्यंत महत्वाची. आलेली जी देव लोक होते सगळ्याला सांगितलं की यादव होऊन पुढे जाऊ. कोण कोण होते तिथे, बृहस्पती होते. बृहस्पतीला बोलून घेतलं देवानं, आपल्याला अवतार घ्यावा लागणार आणि पुढे जातो. बृहस्पतीने विचारलं काय करायचं मी पुढे जाऊ. बृहस्पतीला सांगितलं बृहस्पतीने व्हावे द्रोण, द्यावे पांडवाशी विद्यादान. तुम्ही द्रोणाचार्य होऊन जाऊ. इथं जाऊन काय करायचं, फक्त पांडवाला शिकवा तुम्ही जाऊ, दुसरं काही करायचं नाही. इथं जर तुम्ही परमार्थ केला तर पुढं परमार्थ करता येतं. इथं जर कुणाला शिकवलं, ते फुकट शिकवलं तर पुढं शिकवता येतं. इथं तुम्ही आम्हाला शिकवलंय, पुढं पांडवाला जाऊन शिकवा.
पार्वती मातेला बोलून घेतलं. पार्वती मातेला सांगितलं मला पुढे जावं लागणार आहे. पार्वतीने सांगितलं मी पुढे जाऊन काय बोल नाही, दुसरं काहीच करायचं नाही. गेल्याबरोबर घरात भांडण लावायचं, दुसरं काहीच करायचं नाही. सगळ्याला प्रमाण आले त्याला. पार्वतीने कलह माजवावं या आधी आणि पार्वतीने व्हावी द्रौपदी. पार्वतीने द्रौपदी व्हायचं पुढे जायचं. शेषाकडे गेली, शेषाला जाणं. लक्ष्मणाला सांगितलं कोंढणपुरामध्ये जा. सगळ्या देवाचं नियोजन केलं, सगळे देव तयार झाले पुढे जायला. पुढे जाऊन पण देवाला विचारलं देवा तुम्ही कधी येता? देवाला सांगितलं मला थोडा वेळ लागला. किती वेळ लागणार? 2-3 वाजणार आहेत. तुम्ही नाही कधी येणार तुम्ही? देवानं सांगितलं 8 वर्षाला येतो म्हणून. आता सगळे देव अगोदर जायचे, ह्यांनी सांगितलं मला 8 वर्षाला येणं. मला देवाने विचारलं ही कसं काय एवढा वेळ तुम्हाला? त्यांनी सांगितलं अगोदर 7 जन्माला घालायचं. ज्यांच्या पोटी जन्माला घालायचे त्यांचं अगोदर लग्न करायचे, सगळं मलाच करायचे. सगळं देवाने सांगितलं सगळं मला करावं लागणार आहे आणि नंतर जन्माला यायचे. मला 8 वर्षाला जन्माला यायचे. मग सगळे देव पुढे आले. सगळे कोणी पेंड्या झाले, बोबड्या झाले, वाकड्या झाले, बिंदुमंगळ झाले, सुदाम झाले, कुणी सगळे देव जन्माला आले. आणि देवानं सांगितलं मी 8 वर्षाला जन्माला येईल. वसुदेवाचा देवकीचं लग्न. वसुदेवा देवकी बहीण लग्न माझी विघ्न झाले आहे का? विघ्न झालं म्हणून आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं 8वा हिचा पुत्र व दिलं तुझी. बरेच शिकत सगळ्याला माहित आहे. त्यानं हात धरून सांगितलं तुला ह्याच्यापासून भीत नाही. मी आकाशवाणी ऐकली 8वा पुत्र आपण जर धोका असला तर तू एवढंच कर. 8वा पुत्र तुला आनंद देतो. 1-2 नाही काय नाही. नामदेव महाराज म्हणतात 6ही मारित धुराचे 6 मारले आणि तुकोबारा म्हणतात 7 मारले. दोघांमध्ये फरक आहे. कंसराय गर्भ वधीने 7 म्हणून गोकुळ असे आणि भगवंत 7 मारले म्हणतात. नामदेव महाराजांनी विचारलं तुम्ही 6 म्हणता आणि 7 कसं काय फरक आहे? तर नामदेव महाराज म्हणतात 7वा जो गर्भ योग आहे. 6 का मारले त्याचं कारण कोणी कुणाला विनाकारण त्रास देत नाही. पूर्वीचं काहीतरी असतं त्याशिवाय कोणी मारत नाही. 6च काबर मारले. भक्त प्रल्हादाला दुसरे 4 भाऊ. हिरण्यकश्यपूला 5 मुलं. 5 मुलापैकी एक काळनेमी नावाचं. काळनेमीची मुलं. काळनेमी मारला गेला समुद्र मंथनाच्या भगवंताने आणि त्याचे 6 मुलं होते. 6 मुलं भजनाला लागले. भजन करत त्यांनी हिरण्यकश्यपूला सांगितलं मी प्रल्हादाला भजन करून दिले तुम्ही भजन करू नका. त्यांनी सांगितलं आमचा एवढा छत्र बघ नका. आम्हाला देवाच्या हातून मरण म्हणून भजन चालू आहे. पण हिरण्यकश्यपूने शाप दिला त्यांना तुम्ही जर माझं नाही भजन करत असलो देवाच्या हातून मरण येणार नाही तुम्हाला. पुढच्या जन्मात तुमचा बापच तुम्हाला मारेल. काळनेमीचा पुढला जन्म कंसाचा झाला. कंसानं 6 मारले. 6ही मारी तू दुराच्या. 7वा गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये घातला. 8वा गर्भ मात्र भगवंताचा वाढायला सुरुवात झाली. तिकडे यशोदेला मुलगा होत नाही आणि वसुदेवाचं झालेलं टिकत नाही. कंसाच्या सगळे मारले. यशोदेला काही होत नाही. यशोदेचं वय बरंच झालं पण योगायोग असा झाला यशोदेलाही 6-7 महिने गेले आणि इकडं देवकीलाही 6-7 महिने गेले. वसुदेवाला वाटायचे की आपल्याला आता 8वा होणार. यशोदेला वाटायचं आपल्याला मुलगा होता का मुलगी होती की यशोदी सारखी चिंतेमध्ये होती. झालं शेवटी जरी उशिरा झालं मुलगा व्हायला पाहिजे म्हणून यशोदेने विचारायला सुरुवात केली. गर्गाचार्याला बोलून गर्गाचार्याला विचारलं मला मुलगा होणार का मुलगी होणार? आणखी लोक विचारतात खरं तर महाराज होतात काही कळत नसतं. माणसं विचारतात काय विचारतात तुम्ही याचा काय झालं? मूर्ती म्हणून गाव आहे कर्नाटकमध्ये. तुमच्या परिचयाचे महाराजीकडे घटनांची काय त्यांचं नाव पुरी महाराज. काय नाव पुरी महाराज घटनांची उमेश महाराज 7 दिवस तिथं भागवत करावं. त्यांच्या रस्त्यातून एक जात असताना एक स्त्रीने विचारायचे महाराज आमच्या घरातलं सनी काढा की तेवढं. महाराज म्हणजे मला कसं काढायला म्हणजे 8 दिवस झाले. पहिलं 5-6 दिवसापासून सवय म्हणजे माझं काल्या दिवशी काढतो आणि काल्याला माझं केलं मला म्हणजे महाराज काला झाल्याबरोबर 1 मिनिट थांबायचं नाही म्हणजे का बरं काही महाराज
नाही नाही म्हणजे असं असं ठरले म्हणले काला झाल्यावरती पाहिजे ते माझ्याकडे आम्ही घरात सनी काढतो म्हणून सांगितलं नाही काढतो मी म्हणलं मग काढायचं म्हणलं ती मला सनी एकच सांगितलं तिच्या घरात दुसरं कोणतंच नाही म्हणलं कोणता म्हणजे तिचं नाव आहे लेबीसी सनी दुसरं कोणतंच नाही म्हणलं आता ती कसं काढतं महाराजाला कुठं कळत असतं घ्यायचं पण ईश्वराचा विचार महाराज मला मुलगा होणार का मुलगी होणार गर्गाचार्य बघितलं पंचामृतलं सगळं बघितलं सांगितलं तुम्हाला मुलगा होणार म्हणून सांगितलं पण त्याच पिरियडमध्ये पेंड्याचं वय होतं 7.5 वर्ष पेंड्याचं 7.5 वर्ष पेंड्याला 1 कला येत होती पेंड्याला 2 कला येत होत्या पेंड्याला भविष्य कळायचं आणि पेंड्याला आयुर्वेदिक औषधं द्यायचं एवढ्याच वयामध्ये पेंड्याला 2 कला यायची पेंड्याला बोलून घेतलं पेंड्या तुला भविष्य कळतंय म्हणून त्याने सांगितलं हो चांगलं कळतं सांग पण मला मुलगा होणार का मुलगी म्हणून त्यानं सांगितलं काय करू मला आयुष्य जर मागितलं दिलं होतं भविष्य मी फुकट सांगत नाही मला मोबाईल काय द्यावं लागलं त्यानं सांगितलं बोलण्याची गोळी दोन द्यावं काही दुसरं घ्यायचं नाही दोन्ही हातामध्ये 2 आता एवढ्या किती बसणार आहे दोन्ही हातामध्ये 2 गोळी घेतले आणि पेंड्या उचलून निघाला पेंड्याला सांगितलं पेंड्या मोबाईलला दिलाय सांगा त्यानं सांगितलं थोडं पेंड्या मोठ्या दर्जात गेला चौकटीवर टाकला तिथून उडी मारली पेंड्यानं आणि उडी मारली सांगितलं तुला मुलगीच होती आहे म्हणून गर्गाचार्य म्हणतात मुलगा आणि पेंड्या म्हणतो मुलगी पण ही बातमी पसरली गावामध्ये सगळ्या पेंड्याच्या घरापर्यंत गेली पेंड्या राजवाड्यात गेला आणि पेंड्या तिथे यशोदेला मृत्यू होणार म्हणून पेंड्याच्या आईला काम झालं पेंड्याला विचारलं तू का बरं गेला कशाला गेला अपशब्द का बोला त्याला सांगितलं मला फोन आलता म्हणून गेलो नाही गेलो नसतो पेंड्यानं आईनं सांगितलं असं तुला जाऊन बोलायचं नाही तर त्यानं सांगितलं आई मला माहित आहे काय होणार आहे तुला तिनं सांगितलं मला गर्गाचार्य म्हणतात त्यानं सांगितलं गर्गाचार्य म्हणून नाही त्याचा बाप म्हणून मला माहित आहे कारण नियोजन असं होतं आम्हाला अगोदर पाठवलंय देव असा येणार सगळं माहित होतं पण तो दिवस पूर्ण झाले आणि ती रात्र असून उजडली अष्टमीची रात्र होती श्रावण महिना होता बुधवार होता रोहिणी नक्षत्र आयोनी संभव लोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला देव प्रगट झाल्यानंतर भगवंताला ओळखलं होतं कोण ओळखलं होतं वसुदेवानं ओळखलं होतं ओळखून वसुदेवानं शब्द वापरला होता जगजेटी ओळखल्याशिवाय शब्द निघत नाही जगजेटी शब्द वापरला सोडा मिठी आणि लपवा जगजेटी म्हणल्याबरोबर देवानं माया टाकली आणि माया टाकली की परिणाम असा झाला सोडा जगजेटी म्हणणारी ज्योतिका पुढं बाळ म्हणायला सुरुवात केली जरी कंसाचे कळेल माझं बाळ म्हणल्याबरोबर भगवंताला हसू आलं नामा म्हणे आले हसे आणि देव तेव्हा सांगत असे देवानं सांगितलं मला मारण्याची जर तुम्हाला भीती वाटत असेल तुम्ही बाळ जर समजून असलं तर तुम्ही काय करा नंदाच्या घरा उचलीला कमळापती पायीची बंधन
उघडती देखताचे देवाप्रती मंद मंद पुढे पाऊस वरी छाया धरीशे चरणाचा. अशा परिस्थितीपासून एवढ्या आपत्तीमधून भगवंताला गोकुळापर्यंत घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर सगळे झोपलेले होते. नामदेव महाराज म्हणतात निद्रिस्त त्या नरनारी सगळे झोपलेले होते. येशुदेला हे भान नव्हतं. येशुदेला मायाची उत्पन्न झाली होती. भगवंताला तिथं कृष्णा ठेवी ते कृष्णा जिला आणि माया घेऊन नंदबाबाची बहीण सुनंदा नावाची होती. त्या सुनंदेला जाग आला की मुलगा जन्मलाय मुलगा जन्मलाय. रडल्याबरोबर सुनंदा जागी झाली. सुनंदा पळत आली आणि बघितलं तर मुलगी झालेली तिला माहीत नाही. मुलगी इकडं आली आणि मुलगा झालेला माहीत झाला. बघितल्याबरोबर सुनंदानं बघितलं आता अगोदर तर बऱ्याच दिवसानं होत नाही आणि झालाय तो मुलगा झालाय. सुनंदेला एवढा आनंद झाला. नंदबाबाकडे जाऊन सांगितलं मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला. गवळण सांगे गवळण असं काही सुरुवात केलं की एका घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात गवळण सांगे गवळणला गवळण सांगे. मग सगळ्या गोकुळामध्ये प्रसाद झाला की पुत्र झाला येशुदेला कृष्ण गोकुळी जन्माला. सगळे कृष्ण कृष्णच सुरुवात झाली. आता पेंड्याचं घर 3 गलीच्या पलीकडे होतं. 3 गलीच्या पलीकडे पेंड्याच्या घरापर्यंत बातमी गेली. पेंड्याची आई काय घडवली शाळा टाकीत होती दादा. पहाटे 5 5:30 सगळे हातामध्ये होते पेंड्याची आईची. पेंड्याच्या आईला इतका राग आला. येशुदेला मुलगा झाला. सगळं गाव म्हणतंय त्याने विनाकारण कशाला केला असेल त्या घरी आणि अभद्र कागर बोलला असेल. झोपीतच पेंड्या झोपीतच आईने गेली ओले हात होते. माझा पाठीमध्ये झटका मारला तरी पेंड्याच्या पेंड्या एवढ्यावरच जागी. पेंड्यानं म्हणलं आई मारण्याचं काय कारण आहे झोपीमध्ये. आणि झोपीमध्ये मारण्याच्या सख्खी आई कोणी मारत नाही. एकतरी त्रास द्यावा काही मारवलं कसं काय मारलं. आईनं सांगितलं पेंड्या बाहेर जाऊन बघ काय झालंय बाहेर. त्यानं सांगितलं सगळे म्हणतात की कृष्ण गोकुळी जन्मला होता कृष्णाचा अवतार. सगळे म्हणतात की कृष्ण जन्माला मुलगा झाला मुलगा झाला. सगळ्या गावामध्ये बातमी. पेंड्या एवढा ठाम होता. पेंड्यानं सांगितलं सगळं गाव जरी बोललं तिला मुलगी झाली. आईने विचारलं तू का बरं ठाम असायचा कशावर काय झालं याच्यामध्ये. त्यानं सांगितलं ह्याच्यात काय झालंय ते तुला माहित नाही मला माहित आहे. काय झालं फिरविले दोने फिरविले दोने
पेट्या फिरले म्हणायचे, पेट्या पळले म्हणायचे, कोणालाच माहित नाही म्हणायचे पेट्या पळले. आता तसं म्हणत नाही का, आता विहेमचा घोटाळा म्हणायत का, आता पेट्या म्हणत नाही. पहिल्यापासून दरडीचा डाव चालू आहे बरं का. पेट्याला सांगितलं आई असं झालंय, आणि भगवंतांना तिकडे मात्र मथुरेला माया घेऊन गेल्यानंतर रेडे माया खरी आता मला वाटतं मथुरेला जायचं नाही आता आपणाला, ऊन झाले म्हणून जायचं नाही का. एकच फक्त मथुरेचा मुद्दा सांगतो, मथुरा आणि गोकुळमध्ये फक्त 5 किलोमीटरचं अंतर आहे, दोन्हीमध्ये जास्त अंतर आहे, फक्त 5 किलोमीटरचं अंतर. पण महाराज म्हणतात अवघी दैत्य खाणे उडविली, सगळे दैत्य मारले, पण कंस का मोठा आला, एवढे दैत्य मारले, कंस का आला नाही. त्याला एक कारण होतं न येण्यात. लहान असताना राजा 7.5 वर्षाची असताना राजा गावकरला आई बरोबर गौऱ्याला येत होती, बारक्या गौऱ्याला होती, आणि गावकरातून कंस चाललो. राजाला बघितलं कंसाला, आता 6 महिन्याला भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार, कंसाचा त्यांचा विरोध आहे, वैर आहे त्याचं विरोध. पुन्हा जर कंस आला तर काहीतरी विपरीत घडेल, पुन्हा कंस यायलाच नाही पाहिजे, म्हणून राजाने उठून त्याला शाप दिला कंसाला. गोकुळला जर पुन्हा फिरून आला तर जडून भस्म होतील म्हणून राजाने दिलेला शाप होता, म्हणून कंस गोकुळ आला नाही. म्हणून आपण आता मथुरेला जायचं आहे. इकडं मात्र भगवान नामकरण विधी झाला, गर्गाचार्य आपण बळराम दादाचं भगवान नाम विधी संपल्यानंतर भगवान थोडे मोठे झाले आणि भगवान रांगायला लागले. क्षीरसागरीचा हरी काना यशोदेच्या घरी रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी. पण देव मात्र रांगू लागले. रांगत असताना काही आरोप यायला सुरुवात झाली. रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरती गवळणी सांगती घराने. काही का घरानं सांगत रांगताना चोरी केली असे आरोप आहे. किती दिवसाला रांगतो? जन्मल्यावर किती दिवसाला रांगतो? कसं विसरलं का? तळवे तळहात तळहात गाडी महाग आहे. तुमचीच गाडी विसरली. किती दिवसाला रांगते हा प्रश्न आहे आपला. शास्त्रामध्ये आले बरं का, 6 महिने 27 दिवसाला रांगतो. शास्त्रामध्ये 6 महिने 27 दिवसाला रांगतो. आता 6 महिने 27 दिवसाचं चोरी कशी तरी शब्द तर असा आला, रांगत रंगणी चोरी करून कसं काय? तिथं तिघाजणाचा संवाद, गवळणीचा संवाद चरित्राबद्दल, शास्त्राचा संवाद आणि तुकोबऱ्याचा संवाद. गवळणी फक्त खोड्याच म्हणतात, शास्त्रकार लीला म्हणतात आणि तुकोबऱ्या चरित्र म्हणतात. एकाच एक मत नाही. तुकोबऱ्या देवाच्या खोड्या म्हणतच नाही, चरित्र म्हणतात. चरित्र ते किंवा येत असे चरित्र. शास्त्रकार यालाच लीला म्हणतात आणि गवळणी यालाच खोड्या म्हणतात. वेगवेगळेच. मग नेमकं चोरीत लोणी म्हणजे नेमकं काय? चोरी म्हणजे नेमकं त्याचं कारण आहे आकर्षण. भगवंतांना रांगताना आकर्षण तयार केलं. आकर्षण कधी तयार होतात? जगाच्या विशेष काहीतरी केल्यानंतर आकर्षण तयार होतात. ते सहज होत. मृदंगाचं आकर्षण कधी तयार होतात? सगळ्या मृदंगापेक्षा वेगळं वाजवलं.
तुझं मला आवडलं, आकर्षण झालं. कीर्तन का बाज खासच आहे म्हणून आवडले, आकर्षण तयार होतं. भगवंतानं जगाचे वेगळं काहीतरी सांगायचं, मग आकर्षण तयार व्हायचं. एका घरी दोन ताक करत लहानसा डेरा त्याचा ताक चालू. रांगत गेली गोळणीच्या जवळ, म्हणायला सुरुवात केली, काय चालू आहे तुमचं? ते सगळं ताक चालू आहे. काय म्हणजे डेरा एवढा एवढा, ते देवी एवढी एवढी, त्याला दोर एवढा एवढा. मी ताक केलं पण असलं नाही ताक केलं, कसलं ताक केलं होतं? देवानं सांगायला सुरुवात केलं, मी समुद्राचं ताक केलं होतं. मंदिराच्या पर्वताची रवी होती, वासुकीचा साप. आता डोळ्याला वासुकी माहित नाही, पर्वत माहित नाही, समुद्र मंथन माहित नाही. डोळ्यांना वाटायचं कुठलं ताक सांगत झाली. आपल्या डेऱ्याला सामान्य ठरवते, डोळ्यांना यशोदेकडे जायचं म्हणायचं. त्याला कुठलं ताक म्हणतंय? यशोदेने सांगितलं मलाही माहित नाही ताक कुठलं केलं. दुसऱ्या घरी जायचं. आता रांगत जायचं घरी आणि म्हणायचं एक डोळं भोपळे चिरली. भोपळे भगवंताने विचारलं, भोपळे चिरायला येळी लागते. आता डोळ्यांनी सांगितलं येळीशिवाय कसं चिरता येईल? त्याने सांगितलं आपण चिरलो पण येळी नाही घेतली. काय चिरलं होतं? त्याने सांगितलं मी हिरण्यकशिपू चिरला आणि नकानच. आता हिरण्यकशिपू माहित नाही, कसा चिरते ती कुणाला माहिती. डोळ्यांनी सगळं आकर्षण करायचं, ते कुठलं बोलत असेल, डोळ्यांनी घराने गेली याची. असं बघता भगवान श्रीकृष्ण मोठे झाले. आणि प्रसाद आल्यावर थोडं काही लवकरच मोठे होत होतं. मोठे झाले भगवान श्रीकृष्ण आणि सवंगडी जमा करायला सुरुवात केली. याल तरी यारी लागी आवडी माझ्या मागे मागे, आजी देतो पोट बरी पुरे म्हणाला बरे. सवंगडी जमा आणि सवंगडी जमा करत असताना आपले जमा करावे लागतात. आणि आपली जमा करायची कला जर कोणाकडे असेल तर रमेश महाराजाकडे आहे. गाव कोणते का असणार पण आपले माणसं सात्विक तेवढे जमा करावे लागतात. दुसरे जर आणले तर कुठलंच व्यवस्थित चलू देत नाही. सात्विक माणसं जमा. भगवंतानं सांगितलं माझे गडी कोण माझे कोण आहेत सगळे, आणि सगळ्याला नाही बोलवलं देवा. हप्तामध्ये असं सांगितलं याल तरी यावे लागेल. तुम्हाला जमलं तर इकडे या, वाटले तर या, खायचं आटलं तर याल तरी यावे लागेल. सगळे सवंगडी जमा केले. जमा केल्यानंतर मग मात्र थोडं आरोप यायला सुरुवात झाली. काही जणांनी सांगितलं, गवळणी सांगितलं आम्ही सकाळी उठल्यानंतर काय होत असेल पहाती गवळणी पालती सगळी दुधाने सगळे पालती घातलेली, सगळी काही दुधाची नासाडी केली होती. मग मात्र एका गवळीने सांगितलं यशोदेनं असं करा, लहान मुलं जरी केलं असेल थोडं उंच ठेवा, लहान पोरायचं उंच ठेवा. त्या गवळ्याने सांगितलं होतो तिघा छेनीवरी शिंके लांब गेले जरी होतो तिघाचे. एकावर एक चढत जातो, एकावर एक रचना असतो, सत्व रजतम सगळं आणि देव हा दयात रचना असतो. मग मात्र डोळ्यांनी सांगितलं, यशोदेने सांगितलं असं करा, असं जर करत आलं अंधाऱ्यात खोली ठेवा. आपल्या पहिलं प्रत्येक घराला अंधारी खोली राहायची. रस्त्याकडे दरवाजे नव्हते पहिले, रस्त्याकडून भिंती असायच्या, मधून दरवाजा असायचं, अंधाऱ्या खोली ठेवायचं. यशोदेने सांगितलं अंधाऱ्या खोली ठेवा. गवळीने सांगितलं तुझ्या पोरासाठी अंधार काहीच करू शकत नाही. सूर्य निघाल्यावर प्रकाश पडतो का सूर्य निघण्याच्या आधी नाही का पडत? आमच्याकडे आधी पडतो. ज्ञानोबाचं चिंतन ज्ञानोबाचं मोठ केली हा खूप मोठी निज ज्ञानाची पहाट कुठे सूर्या पुढे प्रगती प्रकाश दिस. ज्ञानोबाचा सूर्य निघाल्यावर नाही, सूर्य निघण्याच्या अगोदर त्याला म्हणते तांबडं फुटलं म्हणून. गवळीने सांगितलं तुझं पोरग आल्यावर नाही, एक सूर्याचा प्रकाश नाही, तुझी हे निरळी तुझी हे निरळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन वदन हासे वदन हासे वदन हासे
अंधाराचा विलाज नाही, वर ठेवलं तरी विलाज नाही. बऱ्याच जणांचे पर्याय वेगवेगळे सांगितले, पण भगवंताच्या पड्या कमी होत नाही. तर काही वेळा गवळण यायला सुरुवात झाली, काही वेळा एकच यायची. पहिली आली धावत, दुसरी आली धावणी, तिसरी आली बघता बघता अवघ्या मिळवणी गवळणी देती यशोदी घराणी. सगळ्या गावातल्या गवळणी आल्या, एकदा 13 जणी आल्या, 13 गवळणी आल्या. 13 जणीचे 13 घराणी होती. गाराने सांगाया, गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया, गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. गाराने सांगाया, यशोदा ऐकत पळे बाहिनी भगवंत, यशोदा ऐकत पळे बाहिनी भगवंत. लोणी माझे लोणी माझे गाराने गाराने सांगाया आया गोकुळीच्या स्त्रिया, आया गोकुळीच्या स्त्रिया. गाराने सांगाया, गाराने सांगाया आया गोकुळीच्या स्त्रिया, आया गोकुळीच्या महाराजची चाली आम्हाला गुरुजीने शिकवलेली आहे. गोळण गुरुजीने चाली शिकवलेली आहे. मोठ्या माणसाचं काही कार्य मोठं असतं. गुरुजीने जेवढे जेवढे शिकवलेली मुलं आहेत का, त्यांचं गाणं वेगळंच असतं. गुरुजीच्या साडी आहेत, इतक्या अवघड साडी येत आहे. घराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया, 13 प्रकारच्या कोणी तशी व्हावी वर्जिनिया म्हणे रणे. बरंचसं चिंतन करत होतो. महाराज म्हणतात 13 गवळणी आल्या, पण यशोदेने मात्र मान्य केलंच नाही. कुणाची सख्य आई जर असली, सहजासहजी आपल्या मुलाची अपराध मान्य करत नाही, गुन्हे मान्य करत नाही. यशोदेने सांगायला तर हा सगळ्याचा व्यक्ती 5च वर्षाचा आहे, अंगणाच्या बाहेर जायला नाही. आणि तुम्ही लटकीची घेता अलगे गोकुळच्या नारी 5 वर्षाची अंगणी माझ्या लटकीची. बरंच चिंतन करत होता. म्हणजे सगळ्या लबाडाव तुमचं खरं नाही म्हणायचं, असं लबाडाव म्हणायला उशीर. 13 गवळ्याचं ऐकत नाही, इतक्यामध्ये 14वी गवळण आली बाहेरून. आणि अशी गवळणची अवस्था झाली होती. डोकं फुटलेलं होतं, कोपर फुटलेले होते, गुडघे फुटलेले होते, सगळ्या अंगाला प्लॅस्टर करून आली होती. काय केलं कृष्णाला म्हणत होती यशोदा. इतक्यामध्ये ती गवळण आली, सांगितलं हे सगळं केलंच केले. काय केलं तसं एवढं मुलाला. त्याने सांगितलं मी धारकडे गेले, सगळ्या कोट्यातल्या गायी नेल्या सोडून तिथं गाढव आणून बांधले. आता गाढवाचा स्वभाव कसा असतो माहितीच नाही. आपण काही न करा गाढव का बसत नाही. आपण खोडीपणा केल्यावर तर करते, पण आपण काहीच न करा. आपल्यावर वेळ जर तशी येऊन येते तशा माणसामध्ये जायची. त्याने सांगितलं तुझ्याच पोराने केले, यशोदेने मान्य करायचं. एवढं सगळं गाढव कशाला आले, कुठून आले गाढव. इतक्यामध्ये एक साक्षीदार समोर. त्यानं सांगितलं काल 5 वाजता तुमचं पोरगं गाढव घेऊन चाललं होतं, कुठं नेले महिना माहित नाही, पण गेले गाढव. यशोदेने सांगितलं नक्की ह्या ना ज्या अर्थी साक्षीदार आहेत त्या अर्थी बहुतेक यानं गाढवलेला असं. कृष्णाचा कान धरला. आई सांगितलं कृष्णा इकडं गाढव घेऊन चालला होता असताना. त्यानं सांगितलं गेलो होतो. ह्याच्या कोट्यात बांधले होते गाढव, बांधले होते. का बरं बांधले होते. त्या कृष्णानं सांगितलं आई हे गाढव बांधायचा माझा खंदानी धंदा आहे. मला काही नवीन नाही धंदा. कसं काय तुझा धंदा आहे. त्यानं सांगितलं जी माणसं परमार्थात सरळ करत नाही, जी माणसं परमार्थाला आडवी येतात त्यांच्या घरी मी गाढवच बांधित असतो.
मग कुणाच्या रूपाने बांधतो कसं काय सांगता येत. कधी कधी भावाच्या रूपानं गाढव बांधतो, कधी कधी बापाच्या रूपाने बांधू शकतो, कधी कधी पोराच्या रूपाने गाढव बांधू शकते, कधी कधी सुनाच्या रूपानं बांधते, कधी सासूच्या रूपानं बांधते. बरेचसे लोक घरामध्ये जी विसंगती होती का त्याचं कारण असं आहे, देवानं बांधलेली हे गाढव होतं. देव शिक्षा करत होतो, कुणाच्या तर रूपानं सुख देत होतो, कुणाच्या तर रूपानं दुःख देत होतो देव. मग मात्र यशोदेने सांगितलं, असं जर होत असं तुझ्याकडून तुला गावात त्यापासून जाऊ द्यायचं नाही. त्यानं सांगितलं काय अडचण, उद्या जाईन मेरा सगळे घेऊन ये. भगवंतानं सांगितले मग त्याच्या बाळाला करतो. काही भगवंतानं गोकुळामध्ये रांगत असताना चरित्र केले. दुसरं चरित्र केलं भगवंतानं गायी राखत असताना वनामध्ये, तिथं काही चरित्र केले. नाना प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळत असताना मात्र भगवंतांना आपल्यावर राज येऊ द्यायचा नाही. एवढ्यासाठी माणूस हुशार लागतो. खेळ तर खेळावं लागतं, सत्य तर करावे लागतात, राज येऊ द्यायचं नाही कुणाचंच. सत्य तर भरपूर होतं. जास्त काळ सत्य टिकण्याला एकच कारण, माणसावर कोण्या राग आला पुढं सत्ता चालत नाही. राजच कधी द्यायचं नाही. असं काही परमार्थ करायचं, स्पष्ट परमार्थ करायचं. भगवंतानं सगळ्या सगळं खेळायचं, राजच द्यायचं नाही. गड्याने सांगले ह्याच्यावर राजच कधी येत नाही. राग आल्यावर पाठीवर बसावं लागत असतो, ह्यानं पाठीवर बस नाही. गडी गेले रडी, कान पाहतो नेहमी छडी. गडी रडू लागली, ह्याला घ्यायचंच नाही डावा. आता घ्यायचं नाही म्हणजे काय करावं लागतं, सगळ्याची गाई घेऊन जायची. भगवंताला सांगितलं उद्यापासून आमच्याकडे गाई आणून निवडी निवडी आपली गोधनी, निवडी आपली गोधने कारोबा, निवडी आपली गोधने, निवडी आपली गोधने कारोबा, निवडी आपली गोधने, निवडी आपली गोधने कारोबा, निवडी आपली गोधने, निवडी आपली गोधने कारोबा, निवडी आपली गोधने. निवडी कानवा आपली गोधनी असते. निवडी का बरं निवडायची. भगवंता निवड गाई म्हणल्याबरोबर पाया पडायचं. शरबरी निवडीचा कापून देवानं पाया पडायचं. का बरं तुम्ही मला बांधला करता. कारण काय, आपली काही नवीन नाही जोडी. कधीपासून जोडी आहे. भगवंताला सांगायचं भक्ताला, आजकालची आपली जोडी नाही. आम्ही हरीच्या सभाकडे जुने खायचे वेडेवाकडे हाती धरण्याकडे पाठी सवय बांधली. निद्रा करिता होतो पाहिजे सगळीची लग्न घेतली. वानर गोवळ काही सगळे चालेल करत. एवढी जुनी आपली सवय आहे. तुमची मदत लागली सवय, तुमची मला सवय लागली आहे, तुमच्यात राहू द्या. गोपाळांनी सांगितलं नाही नाही तू उद्यापासून काही आमच्यात आणायचं नाही. का बरं आणायच्या नाही का. मग मात्र सांगायला सुरुवात केलं, पहिलं तू चांगला नाहीस म्हणून, दुसरं सांगितलं तुझ्या गायी चांगल्या नाहीत म्हणून, तिसरं सांगितलं तुझी माय चांगली नाही म्हणून, तुझा बाप चांगला नाही. एवढे सांगितले तुझं कोणतंच चांगलं नाही, तो आमच्यात यायचं नाही. मी काय केलं मग सांगायला सुरुवात केलं. 5-5 पोळ्या, 3 भाकरी, 1 कालवला, 1 भोगरी, आम्हाशी झाडी ते वैद्या घरी, टाकून खाल्ली आमची शिजरी, कानवा निवडी तू आमची शिजरी चोरून खातोस म्हणून आमचं सगळं यायचं नाही. दुसरं काय दोष आहे माझा. कानोबा तुझ्या ओढाळ गाई, तुझ्या गाई ओढाळ्या म्हणून द्यायचं नाही. शिव्या देती तुझी आई म्हणून आमच्या गाई चांगल्या नेतात, तुझी आई चांगली येतात. या 3 गोष्टी सहन केले. पण भगवंतानं सांगितलं माझ्या बापानं काय केलं. तुझा बाप काठी घेऊन मागायला लागला म्हणतात. परियेचे सारण धरा सांगू गेलं तुझ्या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा, तुझा म्हातारा काठी घेऊन. सगळे तुझं जर दोष असले तो आमच्यात यायचं नाही. भगवंतानं मात्र विनंती केली त्यांना सौंदर्याच्या संगतीमध्ये देव राहिला. कारण देवाला भक्ताशिवाय कोणी नाही आणि भक्ताला देवाशिवाय कोणी नाही. एकूण एकाला बरे असल्यामुळं संगतीमध्ये राहत असताना मात्र वेळ झाली आता वेळ म्हणत आणा सुजर्या आणि 12 कोटी भोक हाय खेळायचं सगळ्याला सुजर्या आणा सांगितलं. शिदरी आणत असताना मात्र एक कल्पना दिली, माझी आहे तैशी पाहे नाही तरी घरी गाय चोरून या माय नवनीत आणावे. नवनीत या शब्दाचा अर्थ आहे परमार्थामध्ये चित्त अत्यंत महत्वाचं. परमार्थ आणि संसारामध्ये फरक असतो. संसारामध्ये माणसाला डोकं लावावं, परमार्थामध्ये माणसानं मन लावावं. इकडं परमार्थ डोकं लावायच्या भानगडीत कोणी पडायचं
तो कुठून जाईल पण काही कळणार नाही. आणि इकडं समज असा झाला, समाजाचा समज असा झाला, सगळ्या माणसाला वाटतंय की टाळ करायला कळत असेल, टाळ करायला वाटतंय कीर्तन करायला कळत असेल म्हणून. आणि जर इकडनं कळत नाही तर लांबून आणावं म्हणजे कळत, 40,000 आलं तर कळत नाही, त्याच्यात कुणालाच काही कळत. परमार्थामध्ये फक्त श्रद्धेनं भावनेनं मन लावून चित्त लावून करून, पण संसार करताना मात्र डोकं लावून करावा. का बरं डोकं लावून करावं? संसार जर चांगला करायला आपण डोकं लावून केल्यावर संसार चांगला होतो. का बरं चांगला करावा संसार? आपण जन्मभर परमार्थ करायचं, पण कुणाच्यात तुला हात पसरायची पाळी येऊ नये म्हणून संसार चांगला केला. इतका परिणाम वाईट असतो मागण्याचा. एकदा जर हात पसरला, एकदा तर मागचा सगळ्यात परमार्थ वाया जातो. तो प्रमाण दिले न पाहिजे जरा बुद्धीचा फळ केली खटपट जाय वाया. आपण केलेली सगळी खटपट वाया जावी त्यासाठी पण परमार्थ करत असताना मन लावून करायचा, पण संसार करताना डोकं लावून करायचा. म्हणतो तुम्ही काय करा, मन चित्त देवानं सांगितलं तुम्ही चित्त एक राहणार, माझे आहे तशी ऐश्वर्या. भगवंतानं सगळ्याच्या ऐश्वर्य एकत्र जमा केल्या, कमलाकार बसवले म्हणजे गोल बसवले, सगळ्याला ऐश्वर्याची कल्पना. प्रसाद वाटण्याचा दोघालाच अधिकार आहे. भानद असं की तिघा प्रसाद देतो पण मिळणार तुला घेऊन या घरी आणि देण्यावर घेतो शिवरी. भगवंताने एक काला द्यावा, नाहीतरी संतांना एक काला द्यावा. आणि तोच काला जे वैकुंठामध्ये प्राप्त नाही काला, तो आम्हाला इतर काला भगवंताचा जन्म म्हणून काला, अन्नपुराचा जन्म म्हणून काला. बऱ्याचशा पहिलं कसे तिसऱ्या वेळेस माझा नंबर आला का? मी तर सुरुवातीला सांगितलं पारमार्थिक माणसं गेल्यावर कुठेही बसतो काही ना काही म्हणून सगळे सण तुम्ही एकत्र जमून चिंतनाचा योग सगळ्या माणसाला ऐकायला भेटतात. आनंद उत्सव आपल्या जीवनामध्ये करतो. आता आपल्याला आनंद वर निवडणूक उत्सव आहे. त्या उत्सवामध्ये आपण काव्याच्या प्रसंगामध्ये बोलत असताना काय अतिशय प्रिय येते माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य चिंतन असते ते ज्ञानोबराय सांगितलं करून ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय कंठी धरिला कृष्ण
योगाटा विसा विनेवरी कुमार